अध्याय सांगतो. रसविधी विपाकाहून द्रव्य श्रेष्ठ आहे, कारण ते त्यांचे अधिष्ठान आहे. रसाधिकांचे आश्रयभूत जे द्रव्य ते पंचमहाभूतात्मक असून पृथ्वी हा त्याचा मूळ पाया आहे. पाण्याच्या योगाने त्याला एखादा विशेष आकार प्राप्त होतो व अग्नी, वायू, आकाश यांच्या योगाने त्यांच्या रचनेला पूर्णता येते व निरनिराळ्या द्रव्यांमध्ये जो भेद आहे तोही त्यांच्यामुळेच. उदाहरणार्थ, मडक्याला मूळ पाया माती आहे. त्या मातीला घटाकार देण्याकरता पाण्याची आवश्यकता म्हणून अंबुयोनी म्हटले आहे. अग्नी, वायू, आकाश यांच्या योगाने त्याला काठिण्य, पोकळी व काही क्रियाविशेष प्राप्त होतात. तसेच त्याच्या न्यूनाधिक भावाने द्रव्यांमध्ये घटपटादी भेद उत्पन्न होतात. पंचमहाभूतांपैकी ज्या द्रव्यांमध्ये जो भाग अधिक असेल त्या द्रव्यास तदात्मक असे नाव घडते. उदाहरणार्थ, पार्थिव द्रव्य म्हणजे नुसत्या पृथ्वीपासून झालेले नव्हे, तर पंचमहाभूतात्मकच आहे. परंतु त्यात पृथ्वीचा अंश अधिक असल्यामुळे त्याला ती पार्थिव संज्ञा मिळालेली आहे. कारण पृथ्वीचा अंश जास्त आहे म्हणून ते पार्थिव. हा पंचमहाभूतांचा सिद्धांत, त्रिदोषांचा सिद्धांत हे आपण फार इझिली वाचतो. त्यात काय आपल्याला हे वाटत नाही, पण हे एवढं सोपं नाही. त्रिदोषांचा सिद्धांत मांडणं. वात, पित्त, कफ 3 दोष आहेत आणि सगळ्यांची कॅटेगरी या तिन्हांमध्ये येणं, नाही का. वाताची ही सिम्प्टमॉलॉजी सगळी वाताची आहे, ही सिम्प्टमॉलॉजी सगळी पित्ताची आहे, ही सगळी लक्षणं कफाची आहेत. आणि कुठलाही आजार असा तर या तिघांमध्ये बसतोय. हे काय जोक नाही. मॉडर्नला पण एवढं अजून जमलं नाही. एवढं कॅटेगरायझेशन, प्रिसाइज कॅटेगरायझेशन करणं ही फार मोठे सिद्धांत आहे हा. लक्षात आलं का? आणि हा सगळीकडे लागतोय. त्रिदोषांचा सिद्धांत, पंचमहाभूतांचा सिद्धांत. लक्षात. मॉडर्नचं एखादं डायग्नोसिस झालं, कुठलंही डायग्नोसिस, तर त्याच्यानंतर पुढचं आपलं डायग्नोसिस सुरू होतं. म्हणजे एखादं कुठली ॲडिनोमा झाला, कुठलंही काही झालं, असं काहीतरी अनुक्ताशी व्याधी, तर त्यांचं जिथं थांबलं डायग्नोसिस, तिथून आपले परत 3 फाटे फुटतात. वाताचे आहे का, पित्ताचे आहे का, कफाचे आहे का. म्हणजे तुम्ही शकता कुठलेही त्यांचं डायग्नोसिस थांबलं की पुढे आपले परत 3 फाटे फुटतात. आणि लिटरली तसं दिसतं. कुठलं तरी कार्डियक पेशंट असेल, वॉल खराब असतील, असं काहीतरी असेल, तर प्रत्येकामध्ये तुम्ही जर एकच डायग्नोसिस घेऊन ते सगळे आयसीयूचे पेशंट बघितले, यांचं डायग्नोसिस एकच आहे, पण त्या सगळ्यांमध्ये सिम्प्टमॉलॉजी वेगळी असते, थोडीफार फरकाने. एखादं लक्षण कॉमन असतं, पण बाकीचे लक्षणे सगळी सिम्प्टमॉलॉजी वेगळी असते. आणि लिटरली ती सिम्प्टमॉलॉजी वात, पित्त, कफ या तिघांमध्ये डिवाइड होते. एवढा मोठा सिद्धांत त्यांनी त्या काळी मांडला. आजही बसतोय, भविष्यात पण बसेल. एवढा अजून मॉडर्नला पण जमलं नाही, आहे की नाही. त्यामुळे मॉडर्नचं डायग्नोसिस आणि आयुर्वेदाचं डायग्नोसिस काही पुस्तकांमध्ये दिलेलं असतं, है ना. सपोज काही असेल, शूल असेल तर लगेच, किंवा काय बरं, एंजायना पेक्टोरालिस इज इक्वल टू वातज रुच्चूल, असं नाही, आपण नाही करायचं कंपॅरिझन. आपलं जिथं त्यांचं डायग्नोसिस संपलं तिथून आपले परत 3 फाटे पण फोडायचे, वातज आहे का, पित्ताचे आहे का, कफाचे. लक्षात. आणि त्यातच बसवायचं. तुम्ही डायरेक्ट मोस्ट ऑफ द होतं काही एखादा व्याधी, टिपिकल तसा पत्रिसा होतो, पण ज्या काही घटना शरीरात विचित्र घडतात त्या 3 दोषांपासून घडतात. आणि तो एकदम खूप बुद्धी वापरून, खूप डोकं वापरून, प्रचंड बुद्धीची तिला हे असणार आहे, त्याशिवाय तो सिद्धांत मांडला गेला नाही. तर 4 दोष सांगता आले असते, 2 पण सांगता आले असते.
किंवा वीर्य जशी 2 आहे तसे दोष कुठले तरी 2 सांगून असं काहीतरी करता आलं असतं, पण नाही, ते 3 दोषांमध्ये सगळं होतं. साप चावला तरी तो साप वातजय, पित्तजय, कफजय 3 मध्ये डिवाइड होतो. किडा चावला तरी तो किडा वातजय, पित्तजय, कफजय मध्ये त्याचं विष डिवाइड होतं. म्हणजे 3 दोषांना सोडून काय नाही, हे लक्षात ठेवायचं. तसंच हा पंचम महाभूतांचा सिद्धांत. तर ते द्रव्य बनताना या 5 महाभूतांचं परमिटेशन कॉम्बिनेशन बनतं आणि त्यामुळे मधुर जरी चव एक असली तरी गुळाचं माधुर्य वेगळं, साखरेचं माधुर्य वेगळं, दुधाचं माधुर्य वेगळं, नाही ना, चॉकलेट वेगळं. मधुरच असल्यामुळे मधामध्ये पण एवढं व्हेरिएशन येतं. हे पंचमहाभूतांच्या पंचकरणाच्या वेगवेगळ्या पंचकरणामुळे येतं. आणि मग त्यामुळे वैविध्यता येते चिकित्सेमध्ये, नाही का. नाहीतर मग फार सोपं झालं असतं. वाताचा पेशंट आता मधुर, आम्हाला लवण 3 रस द्यायचे कुठले पण, आहे की नाही. पित्ताचा आला तर कशा तिथं मधुर द्यायचं, पण तसं नाही. ते वैविध्यता येते. त्यामुळे द्रव्यामध्ये आपल्याला जे रसगुणविर विभाग कळतो द्रव्याचा, ते 30-40% द्रव्य आपल्याला कळतं. राहिलेलं 50-60% द्रव्य हे त्याच्या स्वभावाने काम करतं. त्याच्यामध्ये काही अशा काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात, पण व्यवहार करायचा असतो, चिकित्सा द्यायची असते. त्यामुळे निदान हे पंचम धर्म जे आहेत, रसगुणविर विभाग प्रभाव, हे माहिती असले पाहिजे. त्याने व्यवहार करता येतो, चिकित्सा देता येते. पण ते सोडून पण द्रव्य खूप काही असतं. तर त्या अर्थी द्रव्याची उत्पत्ती ही भूतसंघापासूनच आहे आणि त्या अर्थी ते अनेक रसांनी युक्त असते, एक रसात्मक कधी नसते द्रव्य. आणि हे सगळं आहे ते मानवी जीवनासाठी, माणसासाठी सगळं आहे द्रव्यांचं. म्हणजे माणूस डोळ्यासमोर धरून चष्मा घालून हे द्रव्याचं सगळं वर्गीकरण आहे, हे लक्षात ठेवायचं. कधी पण ते तुम्हाला मी आधी पण सांगितलं. व त्यामुळे रोगही एकदोषात्मक कधीच नसतात. द्रव्य तोंडात टाकताच जो धर्म व्यक्त होतो त्याला रस म्हणतात. तोच रस अव्यक्त असेल किंवा किंचित व्यक्त असेल किंवा तोंडात घातल्यावर बऱ्याच वेळाने मुख्य रसाच्या नंतर व्यक्त होत असेल तर त्याला अनुरस म्हणतात. गुरु, लघु इत्यादी गुण रसांना आश्रयभूत जी पार्थिव, ज्यात पृथ्वीचा अंश फार आहे अशी द्रव्ये येते, त्यांचे असून त्यांच्या रसावर आरोप करतात. कारण ते गुण व रस हे दोन्ही द्रव्याशी असल्यामुळे त्यांचे साहचर्य असतं. त्यामुळे हे जे गुण आहेत ते आणि रस दोघांचं हे होतं. या पंचविध द्रव्यांपैकी ज्यात जडत्व, स्थूलत्व, घनत्व, गंधत्व हे गुण मुख्यत्वेकडे असतात त्यांना पार्थिव द्रव्य म्हणतात. त्यांच्या योगाने पदार्थाला जडत्व, घनत्व, काठिण्य, स्थूलता ही प्राप्त होते. हे त्याचे भाव आहेत. घनत्व, जडत्व, त्या द्रव्याचे भाव निर्माण कसे होतात. शब्द कसा निर्माण होतो. घन शब्दाला प्रत्यय लागला की घनत्व, धनत्व असं होतो. दल प्रत्यय लागला की घनता, जडता असे भाव तयार करतात सगळे. असे ते द्रव्यांमध्ये हे निर्माण होतात. त्याचा तो भाव आहे. जसं गायीमध्ये गोत्व असतं, मनुष्यामध्ये मनुष्यत्व असतं. तसं द्रव्यत्व, शैत्य, गुरुत्व, स्निग्धत्व, मंदत्व, सांद्रत्व, रसवत्व हे गुण ज्यात प्रमुख आहेत ते आप्य द्रव्य जाणावे. त्याच्या योगाने कोशटपणा, स्त्राव, उलसरपणा, तृप्ती, संधान या गोष्टी उत्पन्न होतात. संधान म्हणजे 2 भाग एकत्र चिटकवून. हे कशाने होतं. द्रव गुणांमुळे, आप्य पदार्थांमुळे. टॅबलेट बनवायचं असेल, चूर्ण दिलं तर थोडंसं त्यात आप्यत्व घालावं लागतं, तर ते संधान होतं त्यांचं, है ना. अग्नेय
द्रव्यामध्ये रुक्षता, तीक्ष्णता, उष्णता, स्वच्छता, सूक्ष्मता, स्वरूपता हे गुण मुख्य आहेत असून ते दाह, कांती, वर्ण, प्रकाश व पचन यांना कारणीभूत आहेत. अग्नीय द्रव्यांमध्ये वायुमय द्रव्यांमध्ये रुक्षता, स्वच्छता, लघुत्व, स्पर्शनीयता हे गुण प्रमुख असून ते सेवन करणाऱ्यांमध्ये त्यांना उत्पन्न करते व चंचलता, ग्लानी यांना कारणीभूत आहेत. आकाशमय द्रव्यांमध्ये सूक्ष्मता, स्वच्छता, लघुता, शब्दोत्पादकता हे गुण प्रमुख असून ते पोकळी आणि लघुत्व यांना कारणीभूत आहेत. याप्रमाणे जगामध्ये सर्व महाभूतांचे गुण असल्यामुळे व त्यांच्या नाना प्रकारच्या योजना, कल्पना असल्यामुळे या जगात औषध नाही असे कोणतेही द्रव्य नाही. सगळी द्रव्य औषध म्हणून ग्रंथकारांनी वापरलेली आहेत. इव्हन प्राण्यांचे शकृत पण सोडलेले नाही. प्रत्येक शकृताचे पण गुणधर्म दिले आहेत. ते कबुतराचे असो, हत्तीचा असो, सगळ्या प्राण्यांचे शकृताचे म्हणजे कुठले द्रव्य म्हणून सोडलेले नाही. सगळे द्रव्य जे आहेत ती औषध आहेत. ऊर्ध्वगामी वांतिकर द्रव्य प्रायः अग्निपवनात्मक असते व अधोगामी विरेचक विशेष करून भूमिजलात्मक असते. येथपर्यंत द्रव्यविषयी झाले. रसांचे भेद पुढे सांगितले जाते. यात काही सांगायचं तुम्ही सांगिनात ते गोष्टी आहेत त्यामुळे. वीर्याविषयी जर म्हणाल तर कित्येक ऋषी त्याचे गुरु, लघु, स्निग्ध, वृक्ष, हिम, उष्ण, मृदू, तीक्ष्ण असे 8 भेद करतात. कशाचे? वीर्याचे. चरक तर असे म्हणतो की ज्याच्या योगाने जी क्रिया घडते ते वीर्य होय. कारण वीर्या वाचून कोणतीही क्रिया व्हावायची नाही. सर्व क्रिया वीर्यानेच होतात. सारांश जितक्या क्रिया आहेत तितके वीर्य समजावे. ज्या अर्थी वीर्य हे क्रियेला साधनीभूत आहे त्या अर्थी गुरुवादी गुणांनाच ती संज्ञा अन्वर्थक होते. कारण सकल गुणसमूहामध्ये ज्याच्या अंगी चिरस्थायित्व व शक्त्युत्कर्ष आढळतो व्यवहारामध्ये त्यांचाच विशेष उपयोग होऊन बहुगुण गणनेमध्ये त्याचेच नाव पहिल्यांदा येते. लक्षात. या गोष्टी रसाधिकांमध्ये नसल्यामुळे त्यांना वीर्य ही संज्ञा वरील लक्षणांप्रमाणे संभवत असूनही मिळत नाही. म्हणून गुरुवादिकांनाच वीर्य म्हणावे. एकाच ठिकाणी, एकाच बागेत, एकाच जवळजवळ झाडांच्या जवळजवळ तुम्ही शतावरी लावता, अश्वगंधा लावता, भल्लातक लावता, है की नाही? तीच जमीन आहे, तीच माती आहे, तेच खत आहे ना? तरी पण ती शतावरी शीत गुणाची होते, ते भल्लातक उष्ण गुणाचा होतो. त्यांच्या तो शक्ती उत्कर्ष होतो वेगवेगळ्या गुणांचा. प्रत्येकाचा शक्ती उत्कर्ष वेगवेगळा आहे ना? हेच तर द्रव्यांमधलं वैविध्य आहे. दुसरे कित्येक ऋषी उष्ण आणि शीत अशी 2च वीर्य मानतात. का जर म्हणाल तर जरी द्रव्य नाना प्रकारचे आहेत तरी महाशक्तिमान जे अग्नी आणि सोम यांना सोडून कोणतेच द्रव्य नाही. जसे सर्व चराचर विश्व प्रकृती विकृत्यात्मक आहे तसेच द्रव्य मात्र अग्निसोमात्मकच आहे, उष्ण आणि शीत. त्यापैकी जे उष्णवीर्य ते भ्रम, तृष्णा, ग्लानी, स्वेद, दाह, अन्नाचा त्वरित परिपाक, वात, कफांचा उपशम इत्यादी गोष्टींना कारणीभूत आहे. शीतवीर्य आल्हाद, जीवनक्रियेला उत्तेजन देते व आकुंचन, थंड करणे, रक्तपित्त यांची शुद्धी करते. शीतवीर्य रसांचा जठराग्नीशी योग होऊन त्याचा परिपाक झाला म्हणजे जे रसांतरण उत्पन्न होते त्याला विपाक असं म्हणतात.
गोड व खारट पदार्थाचा विभाग प्राया मधुर होतो. आम्लाचा प्राया आम्लाने कडू होतो. आणि तिखट आणि तुरट्याचा प्राया तिखट होतो. तर मधुर रस असेल आणि त्याचा मधुर विभाग असेल तर तो खूप बलवान विभाग होतो. कारण रसच मधुर आहे, त्याचा विभाग मधुर असेल तर तो अतिशय बलवान विभाग झाला. किंवा कटू रस असेल त्याचा विभाग कटू असेल तर तो कटू विभाग पण बलवान झाला. म्हणजे कटू रसाने छान काम करणार ते द्रव्य, लक्षात. आणि तसं सगळं आम्ल रसाचं असेल आणि आम्ल विभाग झाला तर दोन्ही म्हणजे पंतप्रधान पण भाजपचं आणि खालचं महाराष्ट्राचं सरकार पण भाजपचं असेल तर काम कसं फास्ट होते तशा पद्धतीचं, लक्षात. आणि असं द्रव्य असेल की मधुर रस असेल, कटू रस असेल आणि मधुर विपाक असेल तर त्याला पण महत्व आहे ना, बरोबर आहे की नाही. सुंठ एवढं प्रचार केला आणि केंद्रात भाजपला आणि त्या राज्यात मात्र कुठली तरी दुसरं सरकार आलं नाही. तर ह्याच्यात पण विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या ताकदीने त्या राज्यात ते सरकार आलं, राष्ट्रीय लेवलला एवढे प्रयत्न झाले आणि त्या राज्यात दुसरं सरकार आलं नाही, त्याचं पण वीर्याला महत्व आहे. त्या दोन काय विभागाला महत्व आहे, लक्षात. त्यामुळे शुंठीला पण महत्व आहे. शुंठीचं माधुर्य पित्त शमन करतं. कारण एवढे कठोर रस असूनही तिचं वीर्य जर मधुर होत असेल तर तिच्या विपाक तिचा मधुर होत असेल तर त्याच्यात पण काहीतरी दम आहे. म्हणजे त्या राज्यात पण चांगलं त्यांनी काम केलं असणार आहे त्या पार्टीने, है ना, म्हणून ते तिथे काँग्रेस आले असेल असं. या दोघांना महत्व आहे, लक्षात ठेवा. मधुर केंद्रात एखादं सरकार आलं राज्यात येणार आहे त्यात मोठी गोष्ट नाही, पार्टीच मोठी आहे किंवा तेवढंच मतदान मिळालं असं. पण असं उलट झालं तर पण ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे एक उदाहरण सांगते, म्हणजे द्रव्य कळायला तुम्हाला. खूप असा स्ट्रेस घेऊन अभ्यास नाही करायचा, खूप असा कळेल असा अभ्यास करायचा, आनंदाने करायचा. स्ट्रेस असं घेऊन केलं तर काय संकल्पना कळत नाही. विभागाची क्रिया ही रसाप्रमाणे असते. एखादे द्रव्य रसाचे योगाने हिताहित कर्म करते. मधुर कषाय रसाच्या योगाने पित्त शमवतो. एखाद्या विभागाच्या योगाने करते. तोच मध कटू विभागी असल्यामुळे कफाचा नाश करतो, है ना. दुसरे एखादी गुरुवारी गुणांतर द्वारा करते. उदाहरण कांजी आंबट असून वृक्षत्वामुळे कफघन करते. तिसरे एखादे वीर्याने करते. उदाहरणार्थ मोठे पंचमूळ कडू तुरट असून पित्तग्न नसून वातग्न आहे, कारण ते उष्णवीर्याचं आहे. एखादं द्रव्य प्रभावाने काम करतं. उदाहरणार्थ दारू आम्ल उष्ण असून तिच्या अंगी दुग्ध उत्पादन करण्याचा प्रभाव आहे, अशा पद्धतीचा. द्रव्यामध्ये रस वीर्य विपाक प्रभाव यांपैकी ज्याचा जोर अधिक असेल तो त्या इतर गुणांचा पराभव करून आपलेच काम बजावतो. या द्रव्यामध्ये बल कोणाचं जास्त आहे, रसाचं आहे, वीर्याचं आहे, प्रभावाचं आहे, आणि त्यानुसार ते वीर्य काम करतं. हे टीमवर्क आहे त्या पंचधर्मांचं. त्याच्यात जो चांगला प्लेअर आहे तो जास्त दिसून येतो. अशा पद्धतीने एकाच द्रव्यात विरुद्ध गुणांचा समागम झाल्यास त्या गुणाचा अंश जास्त असेल तो हीन गुणांचा पराभव करतो. जसे दूध जरी शीतवीर्याचे आहे तरी त्याचे जे स्नेह गौरव व प्राचुर्य त्याच्या योगाने ते वातग्न काम करते. बरोबर आहे ना, शीतवीर्याने वातवृत्ती व्हायला पाहिजे, पण बाकीचे स्नेह गौरव हे जे गुण आहेत त्याच्याने ते वातग्न काम करतं आणि त्यामुळे वाताचा प्रकोप होत नाही.
विपाक हा समशक्तिक रसाचा प्रभाव कळतो. विपाक हा समशक्तिक रसाचा प्रभाव करतो. म्हणजे एखाद्यामध्ये रस जर मधुर असेल आणि विपाक जर कटू असेल, असं काही असेल उलट सुलट, आणि ते समशक्तिक असतील, तुल्यबळ त्याचं समान असेल, तर रसाने काम नाही होणार, विपाकाने काम होणार. अशा पद्धतीचा प्रभाव रसाचा पराभव करतो. वीर्य हे समशक्तिक रसविपाकांचे काही चालू देत नाही व त्या तिहींची शक्ती जर प्रभावांच्या बरोबर असेल तर तो त्यांचा पराभव करतो. हे यांचे स्वाभाविक बल आहे. हे यांचे हा श्लोक महत्वाचा आहे. रसादी साम्ये यात कर्म विशिष्ट. हे दोन किंवा अधिक पदार्थांचे रसवीर्य विपाक एकसारखे असूनही जो त्यांच्या क्रियेमध्ये भेद आढळतो तो प्रभावामुळे. दोन्ही सगळं समान आहे. रसगुणवीर्य विपाक समान आहे. मधुर 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 शीत आहे तरी पण एक दीपन पण करतं, एक दीपन नाही करत. अशा पद्धतीचं कार्यांमध्ये बदल हे घडतो ते प्रभावामुळे. प्रभाव अचिंत्य म्हणजे आपण त्याला जस्टिफिकेशन देऊ शकत नाही कशामुळे झालं. ज्या दिवशी आपल्याला ते चिंत्य होईल त्या दिवशी तो प्रभाव या टर्मिनॉलॉजी मध्ये राहत नाही. उदाहरणार्थ दंती मनुका ही अनुक्रमे चित्रक व ज्येष्ठमत यांच्याशी रसवीर्य विपाकाने समान असताही रेचक आहेत. तसेच तूप दुधाशी रसगुणवीर्य विपाकाने समान असूनही दीपक आहेत. हे जे विशेष गुण आहेत ते प्रभावजन्य आहेत. तो द्रव्य प्रभाव आहे. जी ही रसाधिकांची कर्मे सांगितली ती जरी सामान्यतः खरी आहेत तरी कित्येक द्रव्यांचे घटकावयव काही विचित्र रीतीने संयुक्त झाल्याने त्यांची कर्मे केव्हा केव्हा त्या सामान्य नियमाहूनही भिन्न असतात. तर गहू जव हे दोन्ही मधुर आणि जड असून एक वातग्न आणि दुसरा वातकर आहे है ना. दूध मासे तद्वत असून एक शीतवीर्य दुसरं एक उष्णवीर्य आहे. तसेच सिंह डुक्कर हे दोन्ही पदार्थ मधुर जड असून एक कटुविपाकी आणि दुसरा मधुर विपाकी. डुक्करे मधुर विपाकी, सिंह कटुविपाकी, दुसरा